साइड में ना उपस्थित आहे प्रभू परमेश्वरा त्यांच्या मम्मी पप्पावर तुझा आशीर्वाद तुझी कृपा दे, त्यांना सर्व वाईटापासून सांभाळ. हा बर्थडे त्याला आणि त्याच्या मित्रमंडळीला आणि त्याच्या कुटुंबाला सुखाचा, आनंदाचा, बरबाटीचा परमेश्वर त्याला दीर्घ आयुष्य देव. सगळ्यांना टाळ्या आम्ही बर्थडे करू. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आकाश, हॅपी बर्थडे टू यू. मे द गुड गॉड ब्लेस यू, मे द गुड गॉड. थैंक यू. प्रेज द लॉर्ड सर्वांना. माझं नाव रेव्हरंट अनंत जॉन खंडागळे. मी गुड शेफर्ड चर्च चिकलठाणा या मंडळीचा आचार्य आहे, पाळक आहे. आणि आज आमच्या चर्चच्या मंडळीचे सभासद बंधू आकाश नाडे ते आमच्या चर्चचे खजिनदार आहेत आणि त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांनी आज मिशनरी चॅरिटीज जालना रोड औरंगाबाद या ठिकाणं त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. हा सुंदर संकल्प आहे. देवबाप त्यांना अशा संकल्पासाठी खूप खूप आशीर्वादित करो, दीर्घायुष्य देऊन तृप्त करो. कारण की बायबल आम्हाला सांगतं की ज्यावेळेस तुम्ही आनंद साजरा करता त्यावेळेस तुम्ही त्या समाजामध्ये जे दीनदुःखी आहेत, गोरगरीब आहेत किंवा जे अनाथ पोरके आहेत त्यांची तुम्ही काळजी घ्या. आणि बंधूनं प्रभूच्या शिकवणीला योग्य रीतीने प्रतिसाद दिला, प्रभूची शिकवण पाळली, त्याबद्दल देवबाप त्याला अनेक आशीर्वादित करो. त्याच्यासोबत त्याला सहकार्य करणारे बंधू आलिशा, त्यांच्या मिसेस, या दोघांनी त्याला सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार मानतो. आणि तुम्ही सर्वजण त्यांची जी प्रिय मित्रमंडळी या ठिकाणी जमलेली आहेत त्या सर्वांचंही मनापासून आभार मानतो. आणि असे संकल्प तुम्ही तुमच्या परिवारामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये आणि तुमच्या समाजामध्ये राबवत असे मी तुम्हाला प्रत्येकाला आवाहन करतो. देवबाप तुम्हाला प्रत्येकाला आशीर्वादित करो. थँक्यू. मेरा नाम अलीशा है और मैं मेरे फ्रेंड के साथ ब्रदर आकाश, वो आज उनका जन्मदिन मना रहे हैं, तो हम यहाँ पर मिशनरी चैरिटी में आए हैं ताकि उनका जन्मदिन हम बना सके इन सारे लोगों के साथ. अगर आप देख सकते हैं बैक साइड में सब लोग हैं जिन्होंने आकाश ने प्रेरित होकर उन्होंने खाना दिया है यहाँ पर. और मैं धन्यवाद देना चाहता हूँ तहे दिल से सारे टीम का और आकाश का जो ये कार्यक्रम को निभा रहे हैं, और प्रभु उनको इसी तरह से आशीष दे. धन्यवाद. आकाश भाऊ, आज तुमचा वाढदिवस मित्रमंडळीच्या वतीने धूमधडाक्यात साजरा होतो. या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम हाती घेतलेत, तर काय सांगाल त्याबद्दल? की बायबलानुसार जे आम्हाला सांगलेलं आहे की बायबलमध्ये की अनाथांची जे तुम्हाला सेवा करता येईल ते करा, त्याप्रमाणे बायबलच्या वचनानुसार मी एक असा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला मित्रमंडळीने सर्वांना मिळून की आपण एका आश्रममध्ये आपलं अन्नदान करूया. त्याचप्रमाणे आपण बघताय की आम्ही यांना आमच्या माध्यमातून जी थोडीशी मदत आमच्याद्वारे झाली ती केली. आगामी काळामध्ये काही सामाजिक उपक्रम हाती घेतले जातील का आपल्या वतीने? हो, देवबापाने जर असं चालवलं तर अजून काही उपक्रम घेतले जातील. ही संकल्पना कशी सुचली तुम्हाला? हे आमचे लाडके मित्र सागर भाऊ वाघमारे यांनी आम्हाला सुचवलं की आपण असा कार्यक्रम ठेवू, तर त्याच्या माध्यमातून हा कार्यक्रम ठेवणार. अन्नदानाशिवाय आणखी काही कार्यक्रम आहेत का आज? हो, म्हणजे असेच क्लासेसवर कार्यक्रम झालेत. पुढच्या वर्षी काय संकल्प राहील? पुढचं याच्यापेक्षा जास्त मोठं का? पुढच्या वर्षी याच्यापेक्षाही जास्त काहीतरी करण्यात येईल. देवबाप जसं चालवेल तसं. तुमच्या मित्रमंडळाचं नाव सांगा, कोण कोण आहे? कोण कोण उपस्थित आहे? जे आयोजक माझे मित्र सागर भाऊ वाघमारे, रवी भाऊ सावंत आणि आमचे मोठे बंधू आलिशा दादा, तसेच आमचे पाळक साहेब, आमच्या मंडळीचे पाळक साहेब आनंद खंडागळे, सुरेश बदल, आणखी सुरेश सर, एज्युकेशन खुशी एज्युकेशनचे संचालक सुरेश सर. ते येऊ शकले नाहीत, काही कामानिमित्त ते बाहेर गेले. तसेच आमचे दाजी बद्रीनाथ खंडागळे आणि आमचा मित्रपरिवार, तसं रवी भाऊ सावंत, शिवा सानप, आणखीन कुणाल माझा लहाना भाऊ, आणखीन माझा लहाना भाऊ रोहित नाडे, आणखीन अभिषेक ब्रदर अभिराज बँड पार्टी यांचे स्वतःचे आहेत. तसेच ऋतिक घोरफडे, आणखीन प्रकाश ढगे, असे भरपूर मित्रपरिवार आहेत. माझा ऋतिक सौदागर